आजपासून काही काळापूर्वी मला जर कोणी सांगितले की महाराष्ट्रात असे एक संग्रहालय आहे जिथे गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आज पण पाहायला मिळतात, प्राचीन भारतीय इतिहासाचे प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आज पण पाहायला मिळतात, तर कदाचित मला विश्वास बसला नसता। पण हे सगळं बदलतं जसे या ठिकाणी मी पोहोचतो। इथे आल्यानंतर ना असं वाटतं जिथे काही काळासाठी इतिहासात गेलोय। छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया होते, पण याची सुरुवात अशा प्रकारे होते। कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला है रे। उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, जुबा पे जो मोह माया नमक लगा। गुड मॉर्निंग फ्रॉम CSMT। मागे जी बिल्डिंग आहे ती युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। त्याला जागतिक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये याला समाविष्ट करण्यात आलेला आहे। ॲक्च्युली हे स्ट्रक्चर इंडो गॉटिक आणि न्यू गॉटिक आणि आर्ट डेको या नावाचं आहे, या प्रकारचं आहे। त्याला वेगवेगळ्या शैलीमध्ये बांधलेलं आहे। मोस्ट ऑफ द ब्रिटिश काळात हे ऑलमोस्ट 19व्या शतकात बांधलेलं आहे, ब्रिटिशांनी बांधलेलं आहे। पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांनी हे भरपूर स्ट्रक्चर या ठिकाणी बांधलेले आहे। त्याच्यामध्ये भरपूर बिल्डिंगचा समावेश होतो, लाईक मुख्यालय, परत BMC, या सगळ्या बिल्डिंगचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये पण समाविष्ट आहे। आणि हे अशाच प्रकारचे स्ट्रक्चर आहे। या ठिकाणी एलिझाबेथचा पण पुतळा होता, पण ते कालांतराने स्वातंत्र्यानंतर काढून टाकण्यात आला। जे मुंबई पोलीस हेडक्वार्टर आहे। मला खाली जर कुठली बिल्डिंग आवडली म्हटलं तर ती आहे, CSMT आहेच, पण याचं आर्किटेक्चर एकदम बाप आहे। छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय ही इमारत इंडो सारासेनिक स्थापत्य शैलीमध्ये बांधली गेली आहे, ज्यात मुघल, मराठा आणि जैन यासारख्या वास्तुकलेच्या शैलीचे घटक समाविष्ट आहेत। लागलीच तिकीट काउंटरमधून तिकीट घेऊन आम्ही आत प्रवेश केला आणि काय अप्रतिम स्थापत्य शैलीने आमचं थाटात स्वागत केलं। हे शिल्पकला पाहून मन भूतकाळात गेलं। कशा प्रकारे या मूर्त्यांना त्यांनी जिवंत रूप दिला असेल, तेही कोणतीही मशीन नसताना सुद्धा। कर्नाटकातील वास्तू आहे, कसलं नक्षीकाम आहे हे, किती डिटेलिंग आहे या शिल्पामध्ये। हे नॅचरल हिस्ट्री सेक्शनमध्ये जातो, इथं प्राणी पक्षी भरपूर आहेत, तर ते दाखवतो। त्याला मेल्यानंतर पण ते त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे प्रोसेस करून इथे आहेत। हे सगळे मासे आत्ता जे दाखवले ते सगळे गरुडाचे प्रकार आहेत। किती टाईपचे गरुड आहेत त्याच्यामध्ये, जवळपास 15-20 प्रकारचे गरुड आहेत। किती सुंदर प्रकारे हे प्रिझर्व करून ठेवलेत ना, एक ना डिटेल्स आहे त्या पक्ष्यांचे वगैरे, कुठल्या काळातील पक्षी आहे, कुठल्या त्याची जात कुठली आहे, कुठला कलर आहे, असं सगळं डिटेल्समध्ये आहे। ते किती मोठा पक्षी आहे, जवळजवळ माझ्या खांद्याला येतोय। माळ ठोकते किती 15-20 फक्त 15-20 माझ्या खांद्यापर्यंत येणारा पक्षी पाहिला होता। आता डायरेक्ट माझ्या उंचीपेक्षा मोठा असलेला पक्षी आहे, डायरेक्ट माझ्यापेक्षा जास्त आहे काय। ससाना आहे, खासियत त्याची न पंख हलवता एकाच ठिकाणी स्थिर राहतो ना पक्षी, तो बहिरी ससाना। काळसर घुमा घुबड, कसं आहे त्यांची पिल्ले, सारखं या पक्षाला कोणी ना कोणी नाव ठेवतात, पण दररोज इतकं लोक बघतात तर ते होत नाही।
कुठल्या तरी दऱ्या खोऱ्यात राहणारी ही भारतीय पाकोळी. किती सुंदर आहे ते, रंगीत बेरंगी. वाव, हे आवडलं आपल्याला. काय कलर आहे याचा. जटायू नावाची एक जात आहे, प्रजात आहे. किती सुंदर समुद्रकाठी वगैरे आढळणारे हे. कावळ्याचे प्रकार. केवळ हे पक्षी बघितलेत, इतके विभिन्न जातीचे, विभिन्न प्रजातीचे. आता प्राणी बघू. प्राण्याची पण एक वेगळीच दुनिया आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल हे असे इथं कसं राहिलं असेल किंवा वास कसा येत नसेल वगैरे, पण ते फक्त बाहेरील कातडी आहे. आतील काही भुसा वगैरे टाकून, केमिकल्स वगैरे यूज करून त्याला प्रिझर्व केलं आहे. फक्त बाहेरचं स्किन आहे त्यात. नुसतेच प्राणी नाही सांगितले तर प्राणी कुठे आढळतात भारतामध्ये, तसे ते राज्य वगैरे ते सगळं दिलेले आहेत. राष्ट्राचा राज्य प्राणी शेकडो. ₹150 फक्त तिकीट होतं. नुसतं पक्षी बघून ₹150 फुल पैसा वसूल झाला. आता इतिहासकालीन ज्या वस्तू आहेत त्या पाहूयात. पुढे खरं तर बालवस्तू संग्रहालय आहे, पण खरं तर मी तर बालच होईल अशा पाहण्यासाठी गोष्टी. झांजा, कट्याळ आणि बारूददान. आय डोंट नो कसं यूज करत होते, पण कट्याळ भारी आहे. ओपन करणार आणि मध्ये प्रेस करायचं. आणि हे एक आहे जलपात्र. खूप सुंदर इथं पेंटिंग आहे आणि शिल्प पण आहेत एकदम मस्त. नाण्यांच्या जगात प्रवेश करताना इतके मौल्यवान दागदागिने आहेत तिथं, हिरे वगैरे. वाटलं नव्हतं की हे पण पाहायला भेटेल, पण आहे. हिरावतीन म्हणता येत नाही, ओरिजिनल म्हणता येणार नाही याला, पण आहेत. महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा या ठिकाणी दाखवलेली आहे. अनेक प्रकारचे दागदागिने आहेत जे कालांतरापासून खूप साऱ्या वर्षापासून घालत होते. हे अशा प्रकारे बनवत होते हे मला आज कळालं. बनवतात ते पण कसं हे सुद्धा कळालं. तर कॉईन्स नाहीत तर कॉईन्स तयार कसं करत होते हे सुद्धा सांगितलं. शिक्का मारून कसं बनवत होते कॉईन्स, किंवा ओतकाम करून त्याच्यामध्ये त्या प्रकारचं मेटल टाकून वगैरे कसं करत होतं हे सुद्धा. त्या ठिकाणी शिक्का कसं तयार करतात त्याची मशीन आहे. आपण स्वतः तयार करू शकतो शिक्का, पण सध्या ती मशीन बंद आहे. या प्रकारे मिल आहे त्या ठिकाणी ठेवून. नाण्यांचा इतिहास इतका भारी दाखवला आहे. कोणाला जर नाण्यांचा अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा इथे यावं. रियासतीची नाणीपासून BCA बिफोर द कॉमन इरा 2000पासून ते नंतर इंडो युरोपियन, इंडो ब्रिटिश नाणे वगैरे असे प्रत्येक नाणे आहेत. प्रत्येक नाण्यांची इन्फॉर्मेशन आहे. प्रत्येक नाणं डिटेलमध्ये लिहिलं आहे. हे बघायला मला 2-3 दिवस तर कमी पडतील. आता आहे आर्ट गॅलरी, आता नुसते पेंटिंग्स आहेत त्यात आणि कपड्याचे काही बनवलेले काही गोष्टी आहेत. इतकं छान केलं आहे ना हे मला अत्यंत आवडले. म्हणजे फॉरेनर वगैरे भरपूर येत आहे तिथं पाहायला आणि नाव ठेवण्यासारखी असं जागा जास्त नाही आहे या ठिकाणी.
एकदम म्हणजे नीटनेटकं बाथरूम्स आहे, ते पाण्याची सोय वगैरे सगळं एकदम परफेक्ट आहे. हे बघितलं तर असं नाव ठेवणार नाहीत, भारी वर्थ इट आहे हे. हे इतिहासकालीन शस्त्रे पाहून त्या काळातील व्यक्तीच्या बुद्धिमत्तेची पातळी खूप उच्च होती याची अनुभूती सहज होते. कोणीच नाही बरं का इथं आम्ही आहोत, कारण अशामध्ये नाणी हे ते पेंटिंग्स लोक जास्त पाहत नाहीत, पण हे प्रत्येक पाहण्यामध्ये अजून याच्यामध्ये डिटेल्स करण्यामध्ये वेगळाच आनंद आहे. एलन पंचम गॅलरी, वाव सुपर. खरं तर आजचा व्हिडिओ हा एंटरटेनमेंटसाठी मुळातच नाही. हा व्हिडिओ जस्ट ज्या लोकांना आवड आहे इतिहासाची वगैरे किंवा अँटिक पीस बघायची, कशा प्रकारे मागची संस्कृती होती, कशा प्रकारचे गोष्टी परिधान केल्या जात होत्या, अशा सगळ्या गोष्टींची माहिती असायचं किंवा बघायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ आहे. तर या भोजपत्रावर लिहिलं जातं असंच हे साहित्य वगैरे सगळं ह्या झाडाचं होतं हे. चक्क मम्मी ठेवलेला आहे. तर हे होतं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. ज्यांना या सगळ्या गोष्टीची आवड आहे त्यांना हे खरंच मजेशीर वाटलं असं. तुम्ही जर इथपर्यंत बघत आला असाल तर कमेंटमध्ये काहीतरी हार्ट वगैरे काहीतरी कमेंट करा. सो आय कॅन अंडरस्टँड किती लोकांना आवडलं. बाय द वे आय विल मीट यू इन अनदर ब्लॉग. दिस इज पॅशन यूथ सायनिंग ऑफ. चेस युअर पॅशन, नॉट युअर पेशन. बूम. आणि हे आहेत ते 7 बेस्ट फोटोग्राफ.